उदय परब. माझ्या सादरीकरणाचा विषय आहे राष्ट्रमाता जिजाऊ आज असत्या. राष्ट्रमाता जिजाऊ आज असत्या तर त्यांनी आपल्याला कोणता संदेश दिला असता हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. ओ शुभा, हे आपण काय पाहत आहोत? स्वराज्य उभं करण्यासाठी आम्ही सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं, रक्ताचं पाणी केलं, प्रसंगी प्राणाचं बलिदानी दिलं. का असा भारत पाहण्यासाठी आपण प्राणाचं बलिदान दिलं? हो राजे, आज या भारतामध्ये 10 वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही. ती घराबाहेर पडली की परत घरी येईपर्यंत काळजी असते. याला जबाबदार कोण? बाहेरच्या देशातले नाही तर आपलेच बांधव. आज या भारतामध्ये कितीतरी निर्भया अमानुष अत्याचाराला, अन्यायाला आणि परिणामी आत्महत्येला बळी पडत आहेत. राजे, प्रसंगी जीवाची बाजी लावून आया बहिणींच्या अब्रूचे रक्षण करा असे संस्कार आम्ही तुम्हास दिले. पण आजचा तरुण मुघली संस्कारांखाली आया बहिणींची अब्रू पेशीवर टांगतोय. अरे स्त्री ही देवघरातील देवता आहे. तिचा आदर करा, तिचे रक्षण करा. तिच्या अब्रूशी जर कोण घेत असेल तर त्याची खांडोई करा. अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर कोणी वागती नजर टाकली तर त्याची गळ करू नका. स्त्रियांना सन्मानाने वागवा आणि आम्ही लक्षात ठेवा, स्वतःची धर्मपत्नी सोडली तर समाजातील प्रत्येक स्त्री आई आणि ताई समान आहे. तिला तशी वागणूक द्या. बायकांनी हे घालू नये, ते घालू नये. अरे आधी तुझी नजर प्रामाणिक कर. अत्याचार तर होतच आहेत, चिमुरडी असो वा असो वयस्कर. म्हणून म्हणते, बाईला बघून जाणारा तोल जरावर. पण दोष आम्ही पुरुषाचाच असतो का ग बाई? खेळणारा पदर तुझा तूही जरा सावर, खेळणारा पदर तुझा तूही जरा सावर. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, प्रत्येक दुसऱ्याच्या घरी. असा जुजवीपणा सोडून द्या. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, शुद्ध बीजापोटी पै रसाळ गोवटी. शुद्ध बीजापोटी पै रसाळ गोवटी. छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावे असं वाटत असेल तर आधी शहाजी राजा व बाळासाहेब जिजाऊ. आजकालच्या फॅशनच्या मागे लागलेल्या प्रत्येकीने आपल्या लेकीला विश्वसुंदरी बनवण्यापेक्षा तिला संस्कार सुंदरी बनवा. माझ्या छत्रपतींच्या स्वराज्यात शेतकरी सुखा समजत होता. त्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लावायची कोणाची हिंमत नव्हती, म्हणून तो आत्महत्या करत नव्हता. पण आजचा बळीराजा अत्यंत दुःखात आहे आणि तो विचारतोय, भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घराची जाळी किती? भ्रष्टाचाराच्या आगीमध्ये घराची जाळी किती? खरं सांगा पुढाऱ्यांनो, वचन तुम्ही पाळली किती? वचन तुम्ही पाळली किती? पाणी तुमच्या घरामध्ये, शेता आमची वाहिली किती? पाणी तुमच्या घरामध्ये, शेता आमची वाहिली किती? खरं सांगा पुढाऱ्यांनो, वचन तुम्ही पाळली किती? वचन तुम्ही पाळली किती? गडकिल्ले म्हणजे स्वराज्याचा वैभव. गडकिल्ल्याने स्थापिले स्वराज्य, गडकिल्ल्याने राखिले स्वराज्य. गडकिल्ल्यातून मावळा घडला, गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडला. पण आजचा मावळा गडकिल्ल्यावर कशासाठी जातो? तर तो जातो वाढदिवस, 31st, व्हॅलेंटाईन डेच्या पार्ट्या साजऱ्या करण्यासाठी. अरे शिवजयंती आली की आजची तरुण पोरं शिवाजी महाराजांची दाढी वाढवून, कानामध्ये बाळा घालून, कपाळावर चंद्रकोर लावून बेधुंद नाचतात. पण मी शिवरायांसारखा दिसतो का? यापेक्षा मी शिवरायांसारखा वागतो का? हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायला हवा. आज खऱ्या अर्थाने या समाजाला शिवाजी महाराजांचा आचार, विचार आणि संस्काराची गरज आहे. शिवाजी महाराज पुन्हा घडवायचे असतील तर माँसाहेब जिजाऊंचे संस्कार हे आपल्या विचारात घ्यावेच लागेल. नंतरच आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला कळू शकतो. शेवटी तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.